कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये कधीही ऐकल्या नसतील अशा महत्त्वाच्या काही किचन टिप्स आपण पाहणार आहोत। चिंच वर्षभरासाठी साठवून ठेवायची असेल तर चिंचेला हिंग आणि मीठ लावून उन्हामध्ये सुकवून काचेच्या बरणीमध्ये भरावी। चिंच खूप दिवस टिकते। आमलेट बनवतो तेव्हा त्याचा खूप वास येतो। हा वास घालवण्यासाठी अंड्याच्या मिश्रणामध्ये थोडासा लिंबू रस घालावा। काच फुटल्यावर तुकडे कसे स्वच्छ करावे हा मोठा प्रश्न असतो। यासाठी उकडलेला बटाटा घ्या, याचे 2 भाग करा, त्या बटाट्याने काचेचे तुकडे टिपून घ्या आणि नंतर हा बटाटा फेकून द्या। मधमाशी, डास, गांजणी किंवा मुंगळा चावल्यानंतर जी सूज येते आणि आग होते ती जाण्याकरता काडीपेटीचा गोल पाण्यात उघळून लावावा, लगेच फरक जाणवतो। कांदे पोहे करतेवेळी फोडणीत कांदा टाकताच त्यावर लिंबू पिळावे व हळद टाकावी, म्हणजे रंग पिवळा व कांदा चकचकीत दिसतो। ब्रेडला चाळणीत ठेवून वाफ द्यावी, ब्रेडच्या स्लाइस नरम होतात। बटाटे, भेंडी, कोबीची भाजी परतून करताना बऱ्याच वेळा अशी भाजी कढईला चिकटते व फोडी मोडतात। फोडणी करताना त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि साखर टाकल्यास भाजी कढईला चिटकत नाही। तव्याचा चिकटपणा आणि तेलकटपणा निघून जाण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवा। चहा केल्यानंतर जी चहा पावडर फेकून देतो ती चहा पावडर व त्यावर थोडे मीठ टाका। तव्यावर घासणीच्या साहाय्याने सर्वत्र पसरवा आणि तवा थोडासा घासा। थोडासा धूर यायला लागला की गॅस बंद करा आणि तवा धुवून घ्या। जायफळला कीड लागू नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवा किंवा रांगोळीमध्ये खोचून ठेवा। जेव्हा वापरायचे असेल तेव्हा स्वच्छ धुवून वापरा। ताज्या कोथिंबीरीचा वास घेतल्याने शिंका येत असतील तर त्या पटकन थांबतात। गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे पाणी शिंपडावे, म्हणजे इडल्या पटकन निघतात। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।